आज होती दीपकला सुट्टी आणि आम्ही निघालोय घरातली काही पेंडिंग कामं पूर्ण करण्यासाठी. रिद्वी गार्डनमध्ये खेळत होती. तिला असं वाटलं आई आणि बाबा खरंच मला सोडून जाताय की काय? त्यामुळे ती अशी धावत पळत आमच्याकडे आली. आम्ही गेलो होतो नर्सरीमध्ये कारण मला काही कुंड्या घ्यायच्या होत्या. पण तिकडे गेल्यानंतर कुंड्यांसोबत ना मी खूप सुंदर सदाफुलीचं एक रोपटं घेतलं. आता ही सगळी रोपं म्हटलं घरी गेल्यानंतर व्यवस्थित कुंडीमध्ये लावते. दीपकला आज सकाळपासून ओली भेळ खायची होती. मग ओली भेळ खाण्यासाठी थांबलो आणि रिद्वी मॅडमची लगेच फर्माईश की आता मी पाणीपुरी खाणार. म्हणून तिच्यासाठी पाणीपुरी घेतली. पण नंतर तिला असं वाटत होतं की आई आणि बाबा दोघंच भेळ खात आहे, मला का देत नाहीये. मग तिला पण टेस्ट करायला दिली. पण भेळ एवढी तिखट होती ना, तिने तरी सुद्धा नाटक नक्की केलं की हा खूप छान लागते म्हणून. घरी येताना भाजीपाला घेऊन आलो होतो आणि रिद्वीने लगेचच माझा कढीपत्ता फरार केला. पण तिला हे माहिती नाहीये की विकत घेतलेल्या भाज्यांना जेवढं महत्व नसतं ना, तेवढं त्या फ्रीमध्ये भेटलेल्या कढीपत्त्याला असतं. असो, सगळ्या भाज्या व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. कारण 2-3 दिवसाचा भाजीपाला ॲटलीस्ट फ्रीजमध्ये असला ना, की काय बनवायचं आज हे मला टेन्शन नसतं. नाहीतर माझ्यासाठी हा खूप मोठा हेक्टिकवाला प्रश्न आहे, की आज काय बनवू? जो की तुमच्यासाठी सुद्धा नक्कीच असणार. माझं आवरत होतं तोपर्यंत रिद्वी इकडे छान खेळत होती आणि मला कुणी रडव ना रडो, हा कांदा मला नक्कीच रडवतो. ॲक्चुअली घरात खूप काम पडलेलं, पण खूप जास्त भूक लागली होती. म्हटलं काम सगळं बाजूला राहू दे, ते नंतर होत राहील. अगोदर पोटोबा करून घेऊ, मस्तपैकी मसाला खिचडी बनवायला घेतली आणि आम्हाला दोघांना ना खिचडी खूप जास्त आवडते. पण रिद्वीला ते तिखट लागते कारण आम्ही स्पायसीच बनवतो. त्यामुळे तिच्यासाठी छान चीज पराठा बनवला आणि आम्ही मस्त खिचडीवर ताव मारला. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.